आज आपण जिजाच्या आयुष्यात डोकावून पाहणार आहोत। जिजा ही एक सर्वसामान्य घरातील मुलगी। तिने ह्या वर्षी नीटची परीक्षा दिली होती आणि आता त्याचा निकाल लागला आहे। चला तर मग पाहूया जिजाला किती मार्क पडतायत आणि तिला कुठे ऍडमिशन मिळते। जिजा, अगं तू नीटची परीक्षा दिली होतीस ना? हो काका, मग काय निकाल लागला? मला 60% पडले काका. 60%? लयच पडले म्हणायचे. थोडे कमीच आहेत, मान्य आहे. अगं मग आता या मार्कावरती तुला कुठे ऍडमिशन मिळायचं? मान्य आहे काका, गव्हर्नमेंट कॉलेजला तर ऍडमिशन भेटणार नाही, पण एका डीम्ड कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेजला मी नक्कीच एक्सपेक्ट करू शकते. बरं बरं, बघूया. तुझा बाबा काय म्हणला? ते थोडे नाराज आहेत माझ्यावर कमी मार्क्समुळे. आमचा असा विचार सुरू आहे की एखादा बजेटमध्ये भेटला असेल डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन टाकू या वर्षी, कारण की ती 2-3 वर्ष झाले तयारी करत आहे आणि मला MBBS मध्ये खूप इंटरेस्ट आहे, डॉक्टर होण्यात खूप इंटरेस्ट आहे, माझी इच्छा आहे, लहानपणापासून स्वप्न आहे. सो बघूया आता काय होतं. अगं एवढ्या अशा फालतू मार्कावरती तुला कोण आणि कुठे ऍडमिशन देणार आहे? त्यापेक्षा तू सरळ BSc नाहीतर नर्सिंगला ऍडमिशन घे. हे बघ, ते आपलं गावाकडचं तात्यासाहेबांचं कॉलेज आहे ना, तिथं तात्यासाहेब माझ्या ओळखीचेच आहेत. त्यांच्याशी मी बोलून घेतो, त्यांना शब्द टाकला की तुला असं ऍडमिशन मिळून जाईल. अरे काका, असं काय करत आहेत? मला खरंच इंटरेस्ट नाही आहे BSc नर्सिंग मध्ये. मला फक्त आणि फक्त MBBS मध्येच इंटरेस्ट आहे, कारण माझं स्वप्न होतं लहान असल्यापासून. मी कुठल्या तरी परीक्षात एका परीक्षेत कमी पडले म्हणजे माझ्या आयुष्यात मागे पडले आणि कमी पडले असे नाही ना. मला ह्या विषयावर बाबांशी एकदा बोलून घ्यावंच लागेल. काका, एवढी गडबड करू नका ऍडमिशन बद्दल. मी एकदा बाबांशी नीट ह्या विषयावर बोलून घेते आणि मग काय ते बघूया. बरं, तू घे बोलून त्याच्याशी, पण तुला आता सांगतो बघ, मला तरी नाही वाटत तुझा बाबा एवढे पैसे तुझ्यासाठी घालायला तयार होईल. आणि तसं पण मुलींसाठी एवढा खर्च कशाला करायचा? तरी पण जा, तू बोलून घे एकदा तुझ्या बाबांशी. अहो, मी हिला मागच्या 3 वर्षापासून ऍडमिशन घे, पण ही कुठं ऐकायला नीटची तयारी करायची आहे, डॉक्टर बनायचं आहे. अहो, त्यावेळेला माझं ऐकलं असतं, तिनं BSc ला ऍडमिशन घेतलं असतं तर आता तिच्या हातात एक डिग्री आली असती आणि 2 वर्षात आम्ही तिचं लग्न पण लावून टाकलं असतं. ती पण मोकळी आणि आम्ही पण तिच्या जबाबदारीतून सुटलो असतो. मला आणि एक गोष्ट कळत नाही, तिच्या बाबांकडे एवढे पैसे येणार कुठून आहेत? अहो, डीम्ड कॉलेजची फी कोटीभराच्या खाली नसत्या आणि आता एवढा पैसा या पोरीवरती वाया घालवला तर मग लग्नात काय देणार आहे तो? काय अवघड आहे मला समजत नाही. बाबा, माझा रिझल्ट लागल्यापासून काकांच्या बरोबर माझ्या 2 वेळा चर्चा झाली ऍडमिशनच्या ह्याच्यावर, म्हणजे बोलता बोलता विषय निघलेला. पण त्यांचं असं मत आहे की कशाला बस डीम्ड आणि प्रायव्हेट कॉलेजचा विचार करत आहेस आणि मला वर्षही वाया घालवायचं नाहीये. सो तुम्ही एकदा काकांना डीम्ड कॉलेजच्या क्रायटेरिया बद्दल व्यवस्थित समजा, त्यांना नीट व्यवस्थित सांगा त्याच्याबद्दल. असं म्हणताय का काका? बरं, ते जाऊ दे. जिजा, डॉक्टर बनणं हे फार जबाबदारीचं काम आहे बरं का, आणि तुला अखंड त्रास होणार आहे, खूप मेहनत असणार आहे. तुझी नक्की इच्छा आहे ना डॉक्टर बनायची? हो बाबा, माझी खूप इच्छा आहे. मेडिकल कॉलेजची थोडी फी जास्त असते हे मलाही ठाऊक आहे, पण जर तुझी इच्छा असेल तर एवढी मोठी रक्कम मी भरण्यासाठी तयार आहे बरं का. जिजा, तू कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस, फक्त आणि फक्त जिद्दीने अभ्यास करत जा. सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी तुझा हा बाप अजून सक्षम आहे. खरंच बाबा, थँक्यू सो मच माझ्यासाठी एवढी रक्कम उचलण्याबद्दल. जिजा, मला खात्री आहे की एक दिवस तो एक खूप खूप चांगली उत्तम डॉक्टर बनशील. हो बाबा, मी नक्कीच एक माझ्या अभ्यासातून उत्तम डॉक्टर बनवून दाखवेन तुम्हाला. पण काका तर म्हणत होते एका मुलगीवर एवढा पैसा खर्च करणार, तुझा बाबा तर असा एवढा पैसा खर्च करणार एका मुलगीवर. अगं जिजा, मी कधी मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फरकच केला नाही. तू मुलगी असतेस म्हणून काय झालं? अगं, ह्याचा विचार कर की कितीतरी मुली मुलांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त आज कार्य करत आहेत, आणि तू मुलगी असलीस तरी तुझा शिक्षणाला तेवढाच अधिकार आहे जेवढा कुठल्याही इतर मुलाला आहे. आणि हे लक्षात ठेव की भारताच्या पहिल्या डॉक्टर, महिला डॉक्टर, डॉक्टर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्राच्याच होत्या.
आणि समाजाच्या विरोधाला न जोमानता अहोरात्र महिलांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचाही विचार करा. हो बाबा, मी नक्कीच मेहनतीने, जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास करून एक चांगली डॉक्टर बनवून दाखवेन. बघता बघता 2 महिने गेले आणि MBBS च्या प्रवेश प्रक्रियेमधून जिजाला डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज इथे ऍडमिशन मिळाले. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी जिजा तिच्या काकाच्या घरी आली आहे. बघूया आता काकांकडे काय चालू आहे. काका पेढे घ्या. नमस्कार करते. कसलं रे पहिले? अहो माझं ऍडमिशन झालं काका. अरे वा 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 वा, बरं झालं BSc लाच घेतलंस ना ऍडमिशन. तरी मी तुला म्हणतच होतो BSc ला ऍडमिशन घे. आता काय 3 वर्षात तुला डिग्री मिळेल आणि तू मोकळी होशील. पण लगेच तुला लग्न लावून टाकायचं बघ. नाही नाही काका, BSc नर्सिंगला मी पहिलाही बोलले होते, मला जराही इंटरेस्ट नाही आहे. मला BSc नर्सिंगला नाही तर मला MBBS ला DY पाटील मध्ये ऍडमिशन भेटलं. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूरमध्ये. अगं मी नको म्हणत असताना सुद्धा तुम्ही तर हिंदू कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं सांग. मला एक कळत नाही, तुझा बाबा एवढे पैसे तुझ्यासाठी खर्च करायला तयारच कसा झाला? हा, मी आता त्याच्याशी बोलतो आणि तुझं ऍडमिशन तिकडनं कॅन्सलच करायला सांगतो. अरे नागेंद्र, काय झालं? असं काय बोलतोय? श्वेता माईक दे. अरे मी तुला फोनवरती सुद्धा बोललो होतो, ये जरा जवळ ये, तुला सांगतो. अरे बाबा, तू आता पोळीवरती एवढा पैसा कशाला घालायला लागलायस? काय उपयोग आहे त्या पोळीवरती एवढा पैसा घालून? आणि आता एवढा पैसा वाया गेला तर मग तिच्या लग्नात काय देणार आहेस तू? काय एवढा पैसा तुझ्याकडे? नागेंद्र, मुलीचं आयुष्य फक्त मोठे व्हा, लग्न करा, सासरी निघून जा आणि मुलाबाळांना जन्माला घाला इथपर्यंतच मर्यादित नाही. त्यांनाही शिक्षणाचा तेवढाच अधिकार आहे जेवढा तुला किंवा मला आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचं, जिजाने मेहनत करून मार्क आणले जे तिने स्वतःच्या आणि या माझ्या खानदानाच्या वरती एक शिक्कामोर्तब केली. एक महत्वाची गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यामध्ये घडली की जिजाने एवढे मार्क आणले. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जेव्हा जिजा तिचे पंख पसरवते, जेव्हा ती उडायचा प्रयत्न करते तेव्हा तिला पाठीमागे द्यायचो. मग महिला सशक्तीकरणाचं काय? आणि मग ही हिच्या पायावरती कशी उभी राहणार? हा देश पुढे कसा चालणार? अरे बाबा, तिचे मार्क्स बघितलेस काय तू? असला फालतू मार्क पाडून डॉक्टर होता येत नसते, खायचं काम नाही ते. काका तुम्ही नका या काकांच्या बोलण्यात येऊ. आपण जाऊया चला बाबा. अरे अजून वेळ गेलेला नाहीये, विचार करा. ऍडमिशन काय तिचं आता सांगायला लागलं तुला. अरे पहिल्या वर्षी पास होऊन दाखव म्हणून तुला. हा, अहो काय आजकालच्या पोरीचं मला कळतच नाही. एवढे पैसे घालून MBBS करणार, नंतर काय दिवे लावणार काय माहिती. हा, बघता बघता 1 वर्ष गेलं. जिजाने खूप अभ्यास केला आणि ती पहिल्या वर्षी पास देखील झाली. बघूया ही गोष्ट काकांना पटते का. अगं ऐकलं, हे काय बघतोय मी? ती पोरगी तिचा पहिल्या वर्षी पास झाली म्हणे. सांगितलं नाही तुम्हाला? हा, पहिलं वर्ष काय सोपंच असतंय म्हणा. तिला दुसऱ्या वर्षीपासून पास होऊन दाखवा म्हणावं. अहो मी तर असं काय, दुसऱ्या वर्षीपासून लय अवघड विषय असतात. काय त्याला म्हणतात, मायक्रोपॅथॉलॉजी आणि फार्मासिस्ट नावाचे विषय असतात म्हणे त्यावेळेला. त्यावेळेला तिला पास होऊन दाखवावं. काय होणार आहे कोणास ठाऊक. जिजा अशीच जिद्द व चिकाटीने अभ्यास करत होती व एका पाठोपाठ एक परीक्षेमध्ये ती पास देखील होत होती. बघता बघता 5.5 वर्ष गेली आणि आपली जिजा आता डॉक्टर जिजा झाली. बघूया आता काकांच्या घरात काय चाललंय ते. अगं ऐकलं सर, कुठे किचन मध्ये आहेस काय? बरं, मी आता जरा बाहेर जाऊन येतो आणि तोपर्यंत तू काहीतरी चमचमीत नाश्त्याचा पदार्थ बनवून ठेव. अहो तुम्हाला बीपी आणि शुगरचाही त्रास आहे. त्या डॉक्टरांनी तुम्हाला तेलकट खायलाही नाही सांगितलंय. तुम्हाला काही झालं तर काय करायचं? अगं एवढी वर्ष झालं मी असा चमचमीत नाश्ता करतोय. मला हा, पहिलं वर्ष काय सोपंच असतंय म्हणा.
तिला दुसऱ्या वर्षीपासून पास होऊन दाखवा म्हणाव. अहो मी तर असं काय काय ऐकलंय, दुसऱ्या वर्षीपासून लई अवघड विषय असतात. काय त्याला म्हणतात, मायक्रोपॅथॉलॉजी आणि फार्मासिस्ट नावाचे विषय असतात म्हणे त्यावेळेला तिला पास होऊन दाखवावं. काय होणार आहे कुणास ठाऊक. जिजा अशीच जिद्द व चिकाटीने अभ्यास करत होती व एका पाठोपाठ एक परीक्षेमध्ये ती पास देखील होत होती. बघता बघता 5.5 वर्ष गेली आणि आपली जिजा आता डॉक्टर जिजा झाली. बघूया आता काकांच्या घरात काय चाललंय ते. अगं ऐकलंस का, कुठं किचन मध्ये आहेस काय? बरं मी आता जरा बाहेर जाऊन येतो आणि तोपर्यंत तू काहीतरी चमचमीत नाश्त्याचा पदार्थ बनवून ठेव. अहो तुम्हाला बीपी आणि शुगरचाही त्रास आहे. त्या डॉक्टरांनी तुम्हाला तेलकट खायलाही नाही सांगितलंय. तुम्हाला काही झालं तर काय करायचं? अगं एवढे वर्ष झालं मी असाच चमचमीत नाश्ता करतोय. मला आतापर्यंत काय झालंय काय? आता पण काय नाही होणार. तू एक काम कर, तू काय बनवू नको, माझं मी जाऊन येतो आणि समोसे घेऊन येतो. काका चालत चालत समोसे आणायला जात होते. तेवढ्यात त्यांच्या छातीमध्ये कळा सुरू झाल्या आणि बघता बघता काका खाली कोसळले. अरे कोणीतरी वाचवा काकांना. कदाचित काकांना हृदयविकाराचा झटका येतोय. ती तर आपली जिजा दिसतीये. आता जिजालाच काहीतरी करायला लागेल. हे घ्या, पाणी घ्या. जिजा हो काका मीच आहे. ॲम्ब्युलन्सची गरज आहे. काकांना फोन करा, दादा येतच असतील. काय मग नागेंद्र, शेवटी माझ्याच मुलीने तुझं जीवन वाचवलं. काका, तुम्ही 5 वर्षाच्या पूर्वी मला नको नको ते बोलला, माझ्याबद्दल चुकीचा विचार केला, पण ही गोष्ट तुमची चुकली. माझ्या बाबांनी कधीही मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव नाही केला. एक मला सपोर्ट दिला, आधार दिला, माझ्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास मी जपला आणि अपाट मेहनतीने आज मी इथपर्यंत पोहोचलेले आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांचा मी जीव वाचवू शकत आहे. सो तुम्ही तुमच्या आयुष्यात काही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कधी कमी समजू नका. आणि फार तर मुलींना म्हणून सांगायचं आहे, तुम्ही जर पिरियडची क्रॅम्प सहन करू शकत असता तर तुम्ही जगात आयुष्यात काही करू शकता तुमच्या लाईफमध्ये. आणि आणि कुठेही थांबू नका. स्वतःला प्रूव्ह करत राहा. आणि अशाच पद्धतीने जिजाने अनेक लोकांना जीवनदान दिले व हे सिद्ध करून दाखवले की स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळाले तर मुली काहीही करू शकतात. महिला सशक्तीकरणाने महिलांना बळ मिळू शकते व त्या उंच भरारी घेऊ शकतात. धन्यवाद. आजच्या नाटकातले कलाकार आहेत वडिलांच्या भूमिकेत कौस्तुभ, काकांच्या भूमिकेत तेजस, जिजाच्या भूमिकेत श्वेता आणि मी निवेदक प्रेरणा. खूप खूप धन्यवाद.